पर्यावरणाचे रक्षण ही केवळ सरकार धोरणाची जबाबदारी नसून ती प्रत्येक कुटुंबाची सांस्कृतिक चळवळ व्हावी या उद्देशाने ठाणे जिल्हा माहिती कार्यालय आणि वेसाक इंडिया यांनी एकत्रितपणे हवामान कृती उपक्रम हाती घेतला आहे. त्यांची एक छोटी कृती पृथ्वीची मोठी मुक्ती हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेली ही चळवळ सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनशैलीला थेट हवामान रक्षणाशी जोडत आहे. हा उपक्रम जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप आणि वेसाक इंडियाचे संस्थापक विजयकुमार कट्टी यांच्या सामूहिक प्रयत्नातून प्रशासन समुदाय भागीदारी मॉडेल म्हणून यशस्वीरित्या राबवला जात आहे. ठाणे जिल्ह्यात राबवला जाणारा हा पायलट प्रकल्प भविष्यात इतर जिल्ह्यांसाठी एक पथदर्शक आराखडा ठरणार आहे. या उपक्रमाचा मुख्य भर नॉन वॅवन पॉलीप्रॉपिलीन पिशव्यांच्या पुनर्वापरावरती आहे. यात नागरिकांनी घरातील अतिरिक्त पिशव्या कचऱ्यात न टाकता त्या स्थानिक विक्रेत्यांना पुन्हा वापरण्यासाठी द्याव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे. घराकडून बाजाराकडे आणि पुन्हा ग्राहकांकडे असा पिशव्यांचा हा चक्राकार प्रवास वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला बळकट करण्यास सहाय्यभूत ठरतो. तसेच जेव्हा सेंद्रिय कचरा आणि या पिशव्या कचरा डेपोमध्ये एकत्र केल्या जातात तेव्हा त्यातून घातक मिथेन वायूंचे उत्सर्जन होते. पिशव्यांचा पुनर्वापर केल्यास हे उत्सर्जन रोखून जागतिक तापमानवाढीवरती नियंत्रण मिळवणं शक्य आहे. हा उपक्रम केवळ पर्यावरणापुरता मर्यादित नसून त्यांचे 3 महत्त्वाचे फायदे आहेत. पर्यावरणीय प्रभाव कचरा डेपोमधील कचरा कमी होऊन कार्बन फूटप्रिंट घटण्यास मदत होते. सामाजिक पाठबळ ग्राहक आणि स्थानिक विक्रेते यांच्यात सहकार्याची भावना निर्माण होऊन सामुदायिक नाते घट्ट होते. तर नवीन पिशव्यांच्या निर्मितीची गरज कमी झाल्यामुळे विक्रेत्यांचा खर्च वाढतो. जागतिक उद्दिष्टांची संरेखन हा उपक्रम UNEP च्या जागतिक पर्यावरण दिन 2026च्या उद्दिष्टांशी सुसंगत असून जागतिक हवामान धोरणे आणि सामान्य माणसांची जीवनशैली यामधली दरी साधण्याचं काम करत आहे.